हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? माझं नाव आहे गणेश. बरे आहात ना तुम्ही? आता जरा मित्रांनो विचार केला आहे की थोडा बहुत आहे ना, आता नोकरीमध्ये काही खर्च पूर्ण आपले होत नाहीत. म्हणून आता मी एक विचार केला आहे, सकाळच्या वेळी काय नाश्त्याचं असं थोडा बहुत खोलावा, म्हणजे 5 वाजेपर्यंत 9:30 वाजेपर्यंत काय ते बिझनेस करा. कारण हे 20-25 हजारामध्ये ना मित्रांनो काही खर्च पूर्ण होत नाही. घराचे आपले EMI वगैरे पण असतात. आता गाडी पण घेतली त्याचा बी EMI आहे, 5,000 रुपये महिन्यात द्यावा लागतो EMI त्याचा. पण आता काय पगार 20-25 हजारामध्ये ना ते EMI बी आपण फेडू शकत नाही आणि घरचे खर्च पण पूर्ण करू शकत नाही. म्हणून विचार केला आहे, म्हणजे थोडा बहुत काहीतरी सेटअप कर, 30-40 हजार रुपये काम करून आणि हे आपला स्वतःचा बिझनेस करून काहीतरी करावं. म्हणजे महिन्याचे 30-40 हजार रुपये तरी कमवले तर 2 पैसे आपल्याला बाजूला भेटून आणि बाकी सगळं आपलं जेवढं कर्ज वगैरे ते सगळं नील करू शकतात. त्याचा मी विचार केला. जरा सांगा जरा बिझनेस करता. नाश्त्याचा माझा विचार चालला, नाश्त्याचा करू सकाळच्याला बिझनेस, नाश्ता वगैरेचा खूप असाच विचार चालला. आता काय एवढा खर्च जमत नाही, कारण पुढं बी आपले मुलांचे बी खर्च आहेत, सर्व गोष्टी आहेत. आता आमचं होता जायत बी तो बी काम सोडून गेला, हेच मगाची मारीमुळं खर्च पुरत नाही हो आजकाल. 20-25 हजारामध्ये 20-25 हजार रुपये काय नथिंग आहे. ते आमच्या सरांना जास्त वाटते, पण आपल्याला वाटतं की आपल्याला किती खर्च आहे, त्यांना काय माहिती. त्यांचे खर्च त्यांना माहीत असत. म्हणून म्हटलं छोटा मोठा सेटअप करून मला जसं सेटअप असलं मी काम सोडून टाकणार. काम आता मित्र काम करत नाही. 20-22 वर्ष झाली मी या नोकरीमध्ये काम करतो. काय जिंदगीत काय कमवलं नाही. काय कमवणार माणूस? खाऊन खुश राहू शकतो, बाकी खर्च नाही, बाकी खर्च नाही पुरवू शकत. रोजची घरात किटकिट वगैरे ते चांगलं नसतं मित्र. त्यामुळे छोटा सेटअप करता थोडा आपण मोठा करू त्याला. आता विचार चालला आहे पुढच्या महिन्यापासून थोडासा काहीतरी करू. गाडी पण आहे आपल्याकडं. गाडीवर काहीतरी म्हणजे छोटा मोठा डबे वगैरे घेऊन जाऊन आपले पोहे वगैरे या गोष्टी म्हणजे लागणारे जे सकाळच्या नाश्त्याला ते करत विचार चालू आहे मित्रांनो. आता मी तेच करणार होता. नोकरी भरपूर केली, काय झालं नाही. आज 20-22 वर्ष देऊन काही कमवलं नाही जिंदगीमध्ये. आता व्यक्ती 2 पैसे वाचले तर आता माझं स्वतःचं शूचं दुकान. पण काय करणार, त्यावेळी पगार एवढा कमी होता. आता एवढं संघर्ष केल्यानंतर किती पगार आहे? 20-22 हजार रुपये पगार. कसं मित्रांनो, कसं खर्च पूर्ण करू शकतो आपण? तेच आता करायचा विचार केला. कारण का हे एवढ्याशा पगारामध्ये ना मित्रांनो घरचं खर्च पूर्ण होत नाही आहे. आणि बाकी काय हॉबीज आपण आपल्या मुलांचे आपल्या बायकोच्या पूर्ण करू शकत नाही आपण. खाली त्यांना आश्वासन देऊ शकतो, हां करू, बघू, हे करू शकतो आपण मित्रांनो. म्हणून बिझनेस केलेलाच परफेक्टली आहे. म्हणजे काय मतलब नाही जिंदगीमध्ये. पण आता मी एवढा महिना बघतो, सेटअप एकदा बसला तर मी काम सोडून टाकेन. काम नाही करणार मी आता. नोकरीमध्ये काही नाही मित्रांनो, काहीच नाही नोकरीमध्ये. जास्तीत जास्त तुमचा 30,000 पगार होऊन त्याच्यावरती होणार नाही. त्यावेळी त्या 30,000 पगार तुमचा 60,000 रुपये खर्च असेल त्यावेळी. चला मित्रांनो, आता मी हेच विचार केला आहे, आपण काहीतरी जीवनामध्ये आता काय तरी करायचं आपल्याला. चला मित्रांनो, बाय.